नयन रिसराते सहजों चितवत मन मुरिसाते। पूरे बंदर हमारा बापू का जगह है। ಮಾಲ್ಯವಂತ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ಸನ್ರೈಸ್ ಸನ್ಸೆಟ್ ಎರಡು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ನೋಡಿ. पेड़ और गोपुर बराबर हाइट की है. देखिए ये है माल्यवंत पर्वत. श्री राम जी ने इधर वनवास में चतुर्मास किए थे. कितने बड़े बड़े पत्थर है ये. पूरा ये हम्पे में ऐसे बड़ा बड़ा पत्थर, उसी के आधार से ही मंदिर बना रखे हैं सभी. अच्छा, इस मंदिर में अखंड रामायण चलता है. इधर पूरा अखंड रामायण चलता है. ऐसे हो गया होगा 10 साल से ऊपर हो गया अखंड रामायण. बहुत ज़्यादा हो गया. अच्छा जहाँ बल प्रताप वीरता बढ़ाई नाथ पिला कई संग सिधाई। कोई दूर चाकी अब तुम पाई हज बुध सौ विधि मूलक बेहुरा मई नयन भरी लखन रोष चालक प्रबल जानी चल जनी ओ राम मंगल भवन मंगल हारी जगहु तुगत रथ अजीर बिहारी भैन ते बड़ी कहता दो जुमित सिखाए नाम हरिभाव जुमित है कुशल कारण कोई सर्व संपदा चाहे कोई नारी सवली है मही कनगा तेरी अवसर सुन शिव धनु भंगा आयो प्रभु कुल कमल पतंगा मेघ मही सब चाजा एक जटा सती बदन सुहावारी सिकत कट तन तोन दुई बांधे सरदर अनुसर कर आन वेद करनी कठिन बरनी न जाई स्वरूप राम आदर मन तन तन वीर को आयो मंगल भवने मंगल हारी इधर तुलसीदास जी जो लिखे हैं रामचरितमानस, उसका निरंतर पाठ होता रहता है. तुलसी ರಾಮಾಯಣ ಅಖಂಡ ಪಾರಾಯಣ ಮಾಲ್ಯವಂತ ಪರ್ವತ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲೇ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿರುವ ಹಾಗೆ 10 ವರ್ಷದ ಮೇಲಿಂದಲೇ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದು ಹಿಂದಿಂದಲೂ ನಡೀತಾ ಇದೆಯೋ ಗೊತ್ತಿಲ್ವ. ಹಗಲು ರಾತ್ರಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿ ರಾಮಾಯಣ ಪಾರಾಯಣ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ. ವನವಾಸಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರರು ಇಲ್ಲಿ 4 महीना चतुर्मास्य किए थे इस जगह पे. हाँ? इधर जाके फिर बाद में जाएंगे. ಸಿಕ್ಕಾಬಟ್ಟೆ ಕಪ್ಪಿ ಸೈನ್ಯ ಇದ್ದಾವೆ. ಬನ್ನಿಯಪ್ಪ ಯಾರಾದ್ರೂ ಜೊತೆಗೆ. ಎಷ್ಟೊಂದು ಕಪ್ಪಿಗಳಿದ್ದಾವೆ. ಜೊತೆಗೆ ಬಂದು ಬನ್ನಿ ವೆಂಕಟೇಶ್. ವೆಂಕಟೇಶ್ ಬನ್ನಿ. हम्पे किष्किंधा ये सब एक ही जैसे जियोग्राफी है. पूरा पथरीली इलाका है. ये माल्यवंत पर्वत में ये मंदिर बहुत सुंदर है. ಇವ್ರು ಬಿಟ್ಟರೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದರೆ क्या हुआ?
देखो क्या है, पूरे बंदर हमारा बापू का जगह है। उनके लिए खेलने के लिए बना हुआ है, जैसे खेल रहे। इतना बड़ा मंडप खाली पड़ा हुआ है, हाँ? ಈಗ ನೋಡಿ ಏನು ಇಲ್ಲ, ಏನು ಯೂಸ್ ಇಲ್ಲದೆ ಸುಮ್ಮನೆ ಇದೆ, भगवान ने 4 मास ಸುಮ್ಮನೆ ಖಾಲಿ ಇದೆ. ये माली बंद कर दो। ಈ ಸ್ಟೇಜ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ಟೇಜ್ ಅಂತ, ಇವ್ರ ಕಪಿಗಳಿಗೆ ಆಡಕ್ ಸರಿಯಾಗಿದೆ ಈಗ ಸ್ಟೇಜ್. ಕಪಿಗಳಿಗೆ ಸ್ಟೇಜ್ ಇಲ್ಲ. वो मंदिर उनके निमित्त से बनाया गया ना, पहाड़ में जो उन्होंने वो गुफा में रहे, वो जो उन्होंने चतुर्मासा की है ना, वो ऊपर वाले गुफा में वो टूट टाट गया है, आजकल जाने नहीं देते। मैं तो चला गया था ऊपर। वो जगह अभी जाने नहीं दे रहे ना, मूल जगह वही है। ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಮಂಟಪ ಥರ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. 4 ತಿಂಗಳು ಮಳೆಗಾಲ ಚತುರ್ಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರಲ್ಲ, ರಾಮಜಿಯವರು ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದು ಅಂತ. ಈಗ ಯಾರನ್ನ ಅಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮುರಿದು ಬೀಳೋ ಅಂತಕ್ಕಿದೆಯಲ್ಲ, ಡೇಂಜರ್ ಅಂತ. ಮಾಲ್ಯವಂತ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ಸನ್ರೈಸ್ ಸನ್ಸೆಟ್ ಎರಡು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ನೋಡಿ. ಬೆಟ್ಟನ ಹೆಂಗೆ ಕುರ್ಸಿದಾರೆ ನೋಡಿ, ಕಲ್ಲು. ಇಲ್ಲಿ ಕಪಿಗಳಿಲ್ಲಪ್ಪ, ಇಲ್ಲಿ ತಿನ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು. ಇಲ್ಲಿ ಸುಗ್ರೀವಾಜ್ಞೆ ಆಗಿದ್ಯಾ ಅಂತ ಯಾವ ಇದಿಲ್ಲ, ಕಪಿಗಳಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಕಪಿಗಳಿದ್ದು ನೋಡಿ. जो है ना, हाँ? ये मंदिर तो उनके निमित्त से बाद में बना, वो जगह है, हाँ. वो मूल जगह है। हाँ हाँ हाँ. ಅಲ್ಲಿ ವಿರೂಪಾಕ್ಷಿ ಅವ್ರನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಿತ್ತು, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ. हाँ, यहाँ शिवलिंग स्थापित किए थे, रोज पूजा नीचे हो जाती है। अच्छा, जब राम जी, यहाँ पे चतुर्मास किए ना। अच्छा अच्छा अच्छा, शिव जी को, हाँ पूजा के लिए पानी नहीं था इधर, हाँ, इसलिए लक्ष्मण जी ने बाण लगा के पानी लाया। वो है इधर पानी. राम जी जब उस पहाड़ में रहे, वो वनवास में चातुर्मास्य, उस समय वो शिव भक्त थे ना राम जी, बिना शिव पूजा किए रह नहीं सकते थे, तो इधर आके उन्होंने शिव जी का स्थापना किया, मगर शिव जी का अभिषेक के लिए पानी नहीं था.
सो लक्ष्मण जी ने पानी प्रकट किया। ಬಾಣ ಹೊಡೆದು ಲಕ್ಷ್ಮಣ ನೀರು ತಂದಿರೋದು ರಾಮಜಿಯವರಿಗೆ ಶಿವಪೂಜೆಗೆ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಶಿವಜಿಯವ್ರನ್ನ ಇಷ್ಟೊಂದು ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಕಲ್ಲಲ್ಲೆಲ್ಲ ಶಿವಜಿಯವ್ರನ್ನ ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಯಾವುದು ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಓಪ ये देखिए इधर आइए कितना छोटे, ये तो बंदर का खामी है। हाँ चलो फल कट गया और चलो ಈ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲು ಒಳಗಡೆನೆ ಶಿವಾಲಯ ಇರೋದು. ಆ ಶಿವಾಲಯಕ್ಕೆ ಒಂದು ಕಲ್ಲು ಮೇಲೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗೋಪುರ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಓ ಓ ಇಲ್ಲಿ ಪೇರ್ಲೆ ಅಂತಾರ. ಹಿಂಗೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ಬೋದು. इधर जा सकते ऐसे उतर सकते सीधा. हाँ करण ऐसे आयता ಏನು ಹಾಂ ಒಬ್ಬ 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 ರಾಟೆ ಹಾಕಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಯ್ಯೋ 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 ತಿಂತಾ ಇರೋದು ಅವ್ರಿಗೆ. ಭಗವಂತನ ಕೃಪೆಯಿಂದ ಕಿಷ್ಕಿಂಧೆ ಯಾತ್ರೆ ಮುಗೀತು. ಮಾಲ್ಯವಂತ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈಗ ಸೀದಾ ಚಿಕ್ಕಮಂಗ್ಳೂರು ಕಡೆಗೆ ಹೊರಟ್ವಿ. ಮುಂದಿನ ಯಾತ್ರೆ ಅಯೋಧ್ಯೆ 22ನೇ ತಾರೀಕು ಶ್ರೀರಾಮ್ಜಿಯವರ ಮಂದಿರದ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೆ ಅಯೋಧ್ಯೆಗೆ ಹೊರಟಿದ್ದೀವಿ. ನೋಡಿ ನಾವೀಗ ಹೊರಟಿದ್ದೀವಿ. ನಾವೀಗ ಟೀ ಕುಡಿತಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಯಾತ್ರೆ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಡ್ರಾಮಾನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು. ನನಗೆ ಬೇರೆ ತಗೋದು ಯಾಕೆ ಎಲ್ಲರೂ ಟೀ ಕುಡಿತಿದ್ದಾರೆ. ನಾವಿವತ್ತು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ವಾಪಸ್ ಹೊರಟ್ವಿ.